फायनल इथे मात्र पाहायला मिळेल. साजिद बाग 11 तलोजा वर्सेस गावदेवी दारावे असा हा विद्यमान सामना. ग्रामीण वर्सेस ओपन बघायचा कोणता संघ विजय संपादन करेल यानंतर होणाऱ्या सामन्यानंतर पाहायला मिळेल. इथे मात्र मिलिंद पहिला चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बराचसा उसळी घेतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय की काय नक्कीच बॅटच्या पट्ट्यात चेंडू येताना दिसत नाहीये. चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडून गफलत होते तोपर्यंत मात्र एक धाव जरूर पूर्ण केली जाते. पंचांशी उज्जत घालू नका. पंचांनी इथे मात्र कुठल्या प्रकारचा निर्णय दिलेला नाहीये. नक्कीच एक धाव या चेंडूवर जरूर मिळते. धावांचा श्रीगणेश होतोय. धाव फलकाचं दार इथे उघडलं जात आहे. धावसंख्या जाऊन बसते 1 वर. तर तानाजी काका इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालेत आणि तानाजी काकांचा मुलगा इथे मात्र स्कोरिंग करतोय. पुन्हा एकदा दोघांचं स्वागत आहे. इथे मात्र बॅटची कडा. इथे मात्र सुरेख झेल. पहिला हादरा पहिला धक्का. तानाजी काका यांच्यासारखा लिजंड खेळाडू इथे मात्र बाद होतोय. काढायला लागेल ना आपल्या काउंट. विशालने मारले. विशाल विशाल माझा फोटो काय करतो तुझा कीर्तीचा फोटो. इथे मात्र पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. विनंती असेल वेळ वाया घालवू नका. टाइमपास बराचसा होतोय. टाइमपास कृपया करू नका. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक धाव इथे मात्र धाव फलकावर लागला. नवीन फलंदाज उदय तांडेल. नई मुंबई क्रिकेट असो, रायगड क्रिकेट असो, ठाणे क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, त्या सर्वच क्रिकेटमध्ये ज्याने आपली छाप सोडली. लांबलचक षटकार ज्या फलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले तोच उदय तांडेल इथे मात्र नक्कीच मैदानात जातोय. 40+ किरण पोलार्ड जरी म्हणलं तरी देखील वावगं ठरणार नाहीये कारण सातत्याने लांबलचक षटकार उदय तांडेलच्या माध्यमातून पाहायला मिळतात. क्रिकेटला अलविदा करून बरेचसे वर्ष झाले. आज मात्र पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. गोलंदाज मिलिंद इथे मात्र बॅकफुटर जाऊन जोरकस मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. गच्छाळ गोलंदाजी रोखणं गरजेचं असतं. ते चित्र कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. धाव संख्या पुढे सरकली जाते. धाव फलकावर धावा लागतात 3 धावा. पहिल्या दिवसाचा जर विचार केला चांगला खेळ विशाल भोईर, रवी म्हात्रे, त्यानंतर बऱ्याचशा फलंदाजाने चांगली फलंदाजी केली. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर इथे मात्र शत्रू दळवी देखील बाद होतोय. खराब शॉट सिलेक्शन, बॅटची वरची कडा आणि चांगलं यष्टीरक्षण. तानाजी काका यांच्यासारखा मातब्बर फलंदाज, त्यानंतर मात्र शत्रू सारखा एक चांगला फलंदाज, अशी पूर्णपणे एक मातब्बर सलामीची जोडी मात्र तंबूच्या दिशेने परतते आणि कुठेतरी शिरवणे 40+ संघ बॅकफुटर जाताना दिसतोय. धाव फलकावर धावा लागल्यात फक्त आणि फक्त 3 धावा आणि त्या मोबदल्या 2 गडी मात्र नक्कीच तंबूत परतलेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच माझ्या जोडीला विक्रांत भोईर याचं देखील मी कौतुक करतोय कारण त्याच्या माध्यमातून एका धावेचं विश्लेषण मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. समालोचन कितीही चांगलं होत असलं तरी देखील स्कोररची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. इथे मात्र जरूर विक्रांती बजावतोय. धाव फलकावर धावा लागल्या 3 धावा आणि शेवटचे 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. तर नवीन फलंदाज मैदानात जातोय. बंड बघायचं कशा प्रकारची फलंदाजी करतोय बंड आपल्या संघासाठी. इथे मात्र उदय तांडेल आणि बंड यांची जोडी. गोलंदाज मिलिंद इथे मात्र बॅकफुटर चांगला फटका इथे मात्र पॉइंटच्या क्षेत्रात लगवला जातोय. जाळीच्या बाहेर चेंडू नक्कीच जातोय. 2 धावा घोषित रूपात संघाला दिल्या जातील. धाव फलका जरूर वाढवते. धावसंख्या जाऊन बसते 5 वर. पहिल्या दिवसापासून आपण खेळ बघतोय. शिरमणे प्रतिष्ठान आयोजित नगरसेवक चषक 2016चं हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अरे नक्कीच संजय हिंदू हृदय सम्राट चषक सुप्रीमो ट्रॉफी जी होते ते नक्कीच हे बंड साहेब यांच्या माध्यमातून ती आयोजित केली जाते. तर एक चांगले आयोजक आहेत आणि आज मात्र फलंदाजीच्या भूमिकेत इथे मात्र खेळत आहेत. नक्कीच सुरेख गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, त्यावर जरूर तितका चांगला फटका. एक धाव जरूर पूर्ण होते.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होताना दिसत नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोचते 6 वर. षटक क्रमांक पहिला इथं मात्र पूर्ण होत आहे. नक्कीच आपण जर विचार केला यांचं नाव आहे संतोष भोरगे. सन्मान्य अतिथी संतोष सुतार यांचं देखील मी स्वागत करतोय. कारण चांगली साथ या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची जरूर सातत्याने मिळते. इथे मात्र चायचा आस्वाद देखील इथे घेतला जातोय. कारण जवळजवळ 4:30 वाजले. टी टाइम झालाय आणि इथे मात्र चाय नक्कीच दिला जातोय. धावसंख्या 6 वर स्थिर. तर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज धर्मेश. गावदेवी धारावे सचिन नाईक. यंदाच्या सत्र बघितलं तर सचिन नाईक आणि त्याचे सर्व साथीदार पूर्णपणे फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहे. आणि आज देखील फायनल मध्ये दाखल झालेला संघ गावदेवी धारावे संघ. चांगला फॉर्म. इथं मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलून घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. याचं नाव काय? मयूर पाटील. इथे मात्र नक्कीच विनंती असेल बराचसा टाइमपास इथे केला जातोय तो करू नका. इथे मात्र बॅकफुटर जाऊन चांगला फटका. इथे मात्र एक धाव जरूर घेतली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वर. गावदेवी धारावे संघाचा जर विचार केला विशाल असेल सागर असेल सचिन असेल त्यानंतर जर विचार केला विके असेल असे धारधार आणि हुकमे एक्के पूर्णपणे या गावदेवी धारावे संघात पाहायला मिळतात. आणि त्याच्याच मोबदल्यात इथे मात्र नक्कीच फायनल पर्यंत मजल नक्कीच मारले. इथे मात्र चांगली गोलंदाजी त्यावर चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज इथे मात्र नक्कीच बाद होतोय. संजय ठाकूरचं कौतुक करणं गरजेचं आहे. ज्या रागात चेंडू फेकला होता त्या रागात मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि फलंदाजाला मात्र परतावं लागलं. नक्कीच कौतुक करावं लागेल. धावसंख्या 7 वर स्थिर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही या षटकाचा जर विचार केला या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. माझ्या उजव्या बाजूला अमर तर डाव्या बाजूला विक्रांत यांच्या माध्यमातून सुरेख असं स्कोरिंग केलं जात आहे. तर टेनिस क्रिकेट .inचे सर्वच साथीदारांचं मी कौतुक करतोय. त्यांच्या माध्यमातून सकाळपासून बरीचशी मेहनत घेतली जाते आणि सातत्यानं ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यासाठी मेहनत केली जाते. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बराचसा टाइमपास इथे केला जातोय तो करू नका. वारंवार विनंती केली जाते. आपल्या जीवनात वेळेला बरंचसं महत्व आहे. वेळ कृपया करून वाया घालवू नका. वेळ जर निघून गेली तर मात्र बरेचसे प्रॉब्लेम होतात. ते होऊ नये यासाठी सहकार्य करा. इथे मात्र सुरेख गोलंदाजी गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू. एक धाव नुकतीच पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. एकेरी दुहेरी धावांचं संथ गतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या कुठेतरी जाऊन पोहोचते 8 वर. सन्माननीय अतिथी ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं मी कौतुक करतोय. त्यांच्या माध्यमातून चांगली अशी शृंखला आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र कडक फटका आणि चेंडू चाललाय सरळ. चौदा धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. चांगला फटका इथे मात्र धर्मेश गोलंदाजीवर लगावला जातोय. आपण जर उदय तांडल यांची शरीरयष्टी बघितली तर 40+ मधला किरण पोलाड म्हणण्यात हरकत नाहीये. इथे मात्र कडक ब्रँडेड आणि सगळ्यात लांब षटकार उदयजी तांडल यांच्या माध्यमातून नक्कीच कौतुक करणं गरजेचं आहे. खराब चेंडू आणि त्या चेंडूला मात्र सडतड उत्तर दिलंय. 6 धावांसाठी षटकार. धाव फलकात वाढ होते. धाव संख्या जाऊन बसते 20 वर. 40+ खेळाडूंसाठी सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू 3 षटकार मारले तर रोख रुपये 2000 किरणजी मेहर यांच्या माध्यमातून दिले जातील. षटक क्रमांक दुसरा इथे पूर्ण होत आहे. 12 चेंडूंचा खेळ इथे संपतोय आणि 12 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 20 धावा. नक्कीच आपण जर विचार केला टेनिस क्रिकेट .inचं मी कौतुक करतोय. त्यांच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा युट्यूबवर लाईव्ह दाखवली जाते. जवळजवळ चंदू सर आपण जर बघितलं तर 21 देशांतर्गत ही स्पर्धा पाहिली जाते. एक मोठं भाग्य असेल या शिरवणे अंतर्गत या स्पर्धेचं. नक्कीच कौतुक करेन टेनिस क्रिकेट .inचं तसंच त्यांच्या सर्व साथीदारांचं. पूर्णपणे एका एका धावेचे अपडेट्स आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्यामध्ये त्यांचा हातभार नेहमीच मोलाचा पाहायला मिळतोय. आपण जर विचार केला
2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतो आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागतात 20 धावा. नक्कीच संतोष सुतार सर, आपण जर विचार केला तर 40 प्लसचे सामने असतात कोणी जास्त लक्ष देत नाही, परंतु सकाळचा सामना जर आपण बघितला असेल 2 चेंडूत 12 धावांची गरज होती आणि 2 चेंडूत 2 षटकार लगावले होते आणि तो सामना मात्र सांडपाडा संघाने विजय संपादन केला होता. अशा प्रकारचे चुरशीचे सामने देखील 40 प्लस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र तेच सातत्यानं उदय तांडेल दाखवतोय. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या कुठेतरी उसळी घेते, धावसंख्या 20 वर स्थिर. अजूनही एक षटक शिल्लक आहे. शेवटचा हाणामारीचा निर्वाणीचे षटक गोलंदाज नक्कीच घेऊन येतोय दिलीप. नक्कीच आपण जर 40 प्लस मध्ये विचार केला दिलीप पाटील म्हणून एक निरोळचे खेळाडू आहेत. 5 गण येथे झालेल्या स्पर्धेत त्यांच्या माध्यमातून अर्धशतक जरूर पूर्ण केलं गेलं होतं. इथे मात्र दुसऱ्या दिलीप गोलंदाजी करतायत. या देखील दिलीप यांच्या माध्यमातून 5 गण येथे झालेल्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली गेली होती. आज देखील दिलीप बडवी इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी आणि फलंदाजाला मात्र तंबूची दिशा दाखवण्यात नक्कीच यश आलंय. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय सुनील. नाणेफेक करण्यासाठी लगेचच यायचं आहे. गावदेवी दारावे वर्सेस तलोजा 11 उस्मान पटेल आणि सचिन नाईक. विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी यानंतर आपला सामना इथे खेळवण्यात येईल. आजच्या दिवसातील एक मोठी लढत मोठा सामना पाहायला मिळेल. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फेकी केली आहे, गच्चाळ फेकी. बघता बघता एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आपण जर पूर्णपणे या शैलीचा विचार केला, इतकी घाई करण्याचा प्रयत्न आपण बघितला. प्रत्येकाला जिंकायचं असतं, जिंकण्यासाठी क्रिकेट हा खेळ खेळत असतो आणि आपल्याकडून जितकं होईल असं 100% एफर्ट सातत्याने यूज केलं जातं. इथे मात्र तेच पाहायला मिळत आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या धावड पोहोचते 21 वर. शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं षटक प्रगतीपथावर असताना समोर उदय तांडेल. इथे मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. धाव घेण्याचा प्रयत्न कदापि करत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे माझ्या चेंडू फळीला जर चेंडू लागला तर मात्र 6 धावा नक्कीच मिळतील. शेवटचे षटक आहे आणि त्याच प्रहारांची गरज नक्कीच असते. शेवटच्या क्षणी आपण जर बघितलं एबी डिव्हिलियर्स असेल, विराट कोहली असेल, यांच्या माध्यमातून सातत्यानं स्लॉग मध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तीच फलंदाजी उदय तांडेल करतोय की काय असा प्रश्न मनात येतोय आणि तोच फटका, देखना फटका, कडक फटका, ब्रँडेड फटका. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र एक चेंडू नक्कीच डॉट झालाय. चंदू सर, अप्रतिम फटकेबाजी मात्र उदय तांडेल यांची पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या उदय तांडेल यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि मी देखील उदय तांडेल यांचा फॅन झालोय. एवढी अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चंदू सर, तुम्हाला मी सांगू इच्छितो, चंदू यांचा जर विचार केला उदय तांडेंनी क्रिकेटला आलिवदा केला होता, पूर्णपणे क्रिकेट पासून निवृत्त झाले होते, परंतु आज मात्र 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळताना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत आणि चौफेर फटकेबाजी, लांबलचक षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चंदू सर, कालच्या दिवसाचा जर विचार केला ज्या अर्थी सुमित ढेकलेने डबल 6 मारले, त्या प्रकारे आज कुठेतरी इथे फलंदाजी उदय तांडेलच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ज्या प्रकारची शरीरयष्टी त्या प्रकारचे मोठे फटके नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्राईकवर डेंजर मॅन फ्रॉम सारसोले म्हणून नक्कीच ओळखलं जातं असा उदय तांडेल. तारुण्य वयात जर या फलंदाजीची फटकेबाजी बघितली तर लांबलचक षटकार कित्येकदा खेचलेले आहेत. इथे मात्र शेवटचा एक चेंडू बघायचं काय करतोय. षटकाराची अपेक्षा नक्कीच असेल, 6 धावा मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, परंतु काय घडतंय, काय बिघडतंय, कशा प्रकारचा फटका पाहायला मिळतोय, एकेरी की दुहेरी की चौकार षटकार हे पाहणे नक्कीच गरजेचं आहे. विनंती असेल विलंब लावू नका, वेळ वाया जातोय. नक्कीच चेंडू सोडून दिला जातोय, पंचांचा इशारा इथे मात्र नक्कीच येणार आहे. व्हाईट बॉल, गच्चाळ गोलंदाजी. चंदू सर ज्याप्रमाणे सांगतात आंतरराष्ट्रीय परिषदेतला 25व्या क्रमांकाचा नियम इथे मात्र नक्कीच अवलंबला जातोय. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर जर मोठा प्रहार लागला तर नक्कीच एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते, कारण सांडपाडा संघाचा जर विचार केला धर्मेश सारखा घातक फलंदाज आहे. इथे मात्र झेल नक्कीच निसटतोय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय की काय आणि बघता बघता फलंदाज उदय तांडेल मात्र इथे बाद होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागतायत 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट इथे मात्र चेस करायचं आहे. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसं मी पुन्हा एकदा माईक सोबत माझे साथी समालोचक
विनंती असेल गावदेवी धारावे आणि तलोजा 11. तर 20 धावा उदय दांडेल यांच्या, परंतु 3 अप्रतिम दर्जाचे षटकार त्यांच्याकडून पाहायला मिळाले. नेत्रदीपक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच आपण जर विचार केला, आपण समालोचन करत असतो, आपले देखील बरेचसे आवडते खेळाडू असतात आणि आपल्या आवडत्या खेळाडूने जर चांगला खेळ केला तर आपल्याला नक्कीच आनंद होतो. इथे मात्र ते चंदू सरांना होतोय की काय, कारण बेलपाड्याच्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिके त्यांनी केली होती आणि त्या ठिकाणी आम्ही नक्कीच भेटलो होतो. आणि आज मात्र त्यांची खऱ्या अर्थाने फलंदाजी काय असते, फलंदाजीतील बादशाहत काय असते, उदय दांडेल आज मात्र खरोखर मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच आपण जर विचार केला टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोलंदाजांना याच फलंदाजाने पाणी पाजलंय. षटकार जर यांचे बघितले तर जितका षटकार असतो त्याचे डबल षटकार नेहमीच उदय दांडेल मारतात. बरेच वर्ष झाले क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी देखील अजूनही माझ्यामध्ये बरीचशी क्षमता आहे हे मात्र आज दाखवून दिलंय या मैदानावर. इथे मात्र येणारे चेंडू असतील 18 आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी राखणे खूप गरजेचं असेल. तर विनंती असेल वेळ वाया घालवू नका, टाइमपास करू नका. बेलापूर विधानसभेचे संपर्क प्रमुख सन्मान्य अतिथी विठ्ठलजी मोरे साहेब यांचं नुकतंच मंचावरती आगमन होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पूर्णपणे सातत्यानं चांगलं काम या नवी मुंबई साडी साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते असे सन्मान्य अतिथी विठ्ठलजी मोरे यांचं नुकतंच मंचावर आगमन होत आहे. तर सन्मान्य अतिथी श्री ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आणि त्यांचे कनिष्ठ बंधू श्री अविनाशजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करतोय. आणि नक्कीच मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान्य अतिथी विठ्ठलजी मोरे साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. टाळ्या वाजवून स्वागत करा. चांगलं काम सातत्याने नवी मुंबई साडी साहेबांकडून होत गेलंय. इथे मात्र जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचा सन्मान होतोय. पुन्हा एकदा साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचं आणि एक चांगल्या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. तसेच त्यांचे चिरंजीव अवधूतजी मोरे साहेब यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. विवेक शेठ सुतार यांच्या शुभ हस्ते इथे मात्र प्रेमाची मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सन्मान इथे जरूर केला जातोय. कारण आपल्या भारताची संस्कृती अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान इथे नक्कीच केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला खासदार साहेब राजनजी विचारे, त्यानंतर विरोधी पक्ष नेते विजयजी चौगुले, त्यानंतर जर विचार केला पूर्णपणे बरेचसे मान्यवर येऊन गेले आणि त्यानंतर मात्र त्या साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने केला. इथे मात्र सामना चालू झालेला नाहीये. विनंती असेल वेळ वाया घालवू नका, सामना लगेचच चालू करा. नवीन सलामीची जोडी मैदानात धर्मेश आणि प्रकाश. या फलंदाजाच्या बाबतीत जर सांगायचं झालं जसा तो खेळपट्टीवरती जाईल तसं मी त्या फलंदाजाच्या बाबतीत तुमच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचवेल. आपण जर विचार केला पूर्णपणे चांगलं असं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम खेळाडूंचं, क्रिकेट रसिकांचं व उपस्थित मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक चांगली लढत मैदानामध्ये रंगते. शिरवणे 40+ वर्सेस सांडपाडा 40+. कोणता संघ विजयाच्या दिशेने जातोय, कोणता संघ वर्चस्व गाजवतोय, कोणता संघ इथे मात्र 15 किलोचा बकरा मिळवतोय, कोणता संघ 12 किलोचा बकरा मिळवतोय हे पाहणे नक्कीच गरजेचं आहे. या स्पर्धेची पारितोषिके तुम्हाला सांगू इच्छितो. जो संघ प्रथम पारितोषिक पटकावेल त्याला मात्र 15 किलोचा बकरा आणि 4 खंबे, तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जो पटकावेल त्याला 12 किलोचा बकरा आणि 2 खंबे, तर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण यांच्यासाठी 4 बियरी इथे मात्र देण्यात येतील. असं मात्र एक आगळं वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याचं श्रेय जर द्यायचं झालं तर नक्कीच सन्मान्य अतिथी अभिषेकजी सुतार आणि तानाजी काका यांच्या माध्यमातून ही सुरेख अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण अशा पाहुण्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं असतं. इथे मात्र धावसंख्येचा जर विचार केला अजूनही सामना चालू झालेला नाहीये. वारंवार विनंती करतोय सामना चालू करा. शत्रू दळवी सर, पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. समोर धर्मेश तर 9 सेकंडकडे प्रकाश. प्रकाशच्या बाबतीत जर सांगायचं झालं इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटकार, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. इथे मात्र खराब गोलंदाजी, धावांचा
श्री गणेशा धावांचा धावफलक उघडला जात आहे. धावसंख्या धाड पोहोचते 6 वर. सकाळच्या सत्रात जर आपण विचार केला 2 चेंडू आणि 12 धावांची गरज होती. नॉन सेकंडकडे जो प्रकाश उभा आहे त्या फलंदाजाने मात्र 2 चेंडू 2 षटकार लगावले होते आणि आपल्या संघाला मात्र विजय संपादन करून दिला होता. आता मात्र चांगली धर्मेशची सुरुवात. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर दुसरा बसतोय की काय आणि तसंच होत आहे. 2 चेंडू तब्बल 12 धावा. खराब गोलंदाजी. यानंतर जर एक षटकार अजून लगावला तर सन्मान्य अतिथी विवेक शेठ सुतार यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 देण्यात येतील. 40+ चे खेळाडू जरी असले तरी देखील चांगली फलंदाजी सातत्याने या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नाव शत्रू दळवी यांचं जरूर मोठं आहे, परंतु आज मात्र खराब गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 लांबलचक षटकार फलंदाज धर्मेशने लगावलेत आणि कुठेतरी सामन्याचा शिक्का मोर्तब इथे मात्र विजयाच्या दिशेने गेला. इथे मात्र रोख रुपये 1000 आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. 3 चेंडू 3 षटकार इथे मात्र लगावले गेलेत आणि 1000 रुपये जरूर आमच्यापर्यंत जमा झालेत. विवेक शेठ सुतार यांचं मी सातत्यानं कौतुक करतोय. कारण जर विचार केला तर पहिल्या दिवसापासून पैशांची बरसात इथे मात्र खेळाडूंवर केली जाते आहे आणि रोख रुपये 1000चं पारितोषिक मात्र इथे पटकावलं जात आहे. इथे मात्र 4थ्या चेंडूवर 4था जातोय की काय आणि 4थ्या चेंडूवर 4था षटकार. 6 चेंडू जर 6 लगावले, 6 चेंडू अजून जर 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर रोख रुपये 4000 देण्यात येतील. म्हणजे 6 चेंडू 6 षटकार जर लगावले इथे मात्र नक्कीच पैसे वाचतायत. इथे मात्र चांगली गोलंदाजी, थोडीशी दिशा इथे मात्र नक्कीच गोलंदाजाला मिळते. कारण विवेक शेठ सुतार यांचं सातत्याने मी कौतुक करतोय. कारण पहिल्या दिवसापासून आपण जर विचार केला प्रत्येक षटकार चौकारांच्या हॅट्रिकसाठी त्यांनी पैसे दिले गेलेले आहेत. सातत्याने क्रिकेटचे मोठे वेडे, क्रिकेटचे मोठे चाहते आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न सफल होतोय. चांगला फटका. इथे मात्र या षटकातला 5वा षटकार लगावला गेलाय. 4था षटकार इथे मात्र लगावला गेलाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात 30 धावा आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. इथे मात्र सामना जिंकण्यासाठी एका धावेची गरज. नक्कीच खराब गोलंदाजी शत्रू दळवी यांची आणि इथे मात्र चांगली फलंदाजी धर्मेश यांच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रात सामन्याचा हिरो ठरला होता प्रकाश आणि इथे मात्र सामन्याचा हिरो ठरतोय धर्मेश. आपण जर विचार केला विवेक शेठ सुतार, कोण म्हणतं 40+ खेळाडूंमध्ये दमखम नसतो, कोण म्हणतं क्रिकेट 40+ सामने बघण्यास मजा येत नाही. इथे मात्र नक्कीच कौतुक करेन मी फलंदाजांचं. सातत्याने षटकार चौकारांची आतिषबाजी 40+ खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक विकेट जर घेतले तर रोख रुपये 3000 इथे दिले जातील, परंतु तसं होणं खूप कठीण आहे. तसं करणं खूप गरजेचं आहे. कारण सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. 30 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय व्हाईट बॉल आणि इथे मात्र नक्कीच सांडपाडा 40+ संघ विजय संपादन करतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि हारलेल्या संघाचं देखील हार्दिक हार्दिक आभार आहे. धर्मेश सर, आपण व्यासपीठावर यायचं आहे.